कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ते करण्यासाठी राज्य शासनाकडून 100 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला होता. सरकारनं रस्त्यांसाठी 100 कोटीची घोषणा केली, मात्र 23 कोटी 40 लाखच निधी दिला, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. तसंच सुरू असणाऱ्या 16 ठिकाणची कामं 65% झाली आहेत, मात्र ठेकेदाराला बिल पूर्ण अदा करण्यात आल्याचाही आरोप केलाय. त्यामुळे हे काम आतापर्यंत किती टक्के पूर्ण झालंय, कोणकोणते रस्ते झालेत याची नावं, तसंच प्रलंबित असलेले कोणते रस्ते त्यांची नावं, राज्य शासनाकडून आत्तापर्यंत प्राप्त निधी, ठेकेदाराला दिलेली रक्कम याची संपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाकडून 5 दिवसात जाहीर करावी, एक त्रयस्थ समिती नेमून कामाची चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्यात. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकशाही मार्गानं सरकारी कामात कोणताही अडथळा न आणता रोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हातात भगवा झेंडा घेऊन महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा देण्यात आलाय. 100 कोटीच्या रस्त्याच्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांनी यामध्ये गैरव्यवहार केलात त्यांच्या सर्व दोषींच्यावर कारवाई केली पाहिजे. कोल्हापूरच्या आयुक्तांनी यावर असणारे आत्ताचे जे अधिकारी आहेत, म्हणजे नगर अभियंता असतील, ऑडिटर असतील, यांच्याशिवाय एक त्रयस्थ समिती नेमून त्यात करूया 100 कोटीच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. हे जर झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लोकांना चांगले रस्ते मिळावे, चकचकीत रस्ते मिळावे, खंडेमुक्त कोल्हापूर व्हावं, ही संकल्पना आणि हा एक विचार घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये गेली 2 वर्षे काम करत आहोत. आताही कोल्हापूर महानगरपालिकेनं लक्ष देऊन योग्य ती कारवाई केली नाही आणि जर रस्ते चांगले दिले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीनं जनआंदोलन छेडलं जाईल.